महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी नळेगाव येथे एकत्रित आलेले आहोत. नळेगाव हे लातूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं गाव आहे. बाजारपेठ इथं आहे आणि या भागात नळेगाव व्यापार, व्यवसाय, शिक्षण, शेती या अनेक बाबींसाठी नळेगाव हे केंद्रस्थानी राहिलेलं आहे. चाकूर तालुक्यामध्ये हे गाव आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा हा तालुका, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं देखील नळेगाववर अपार प्रेम राहिलं. साठ 70च्या दशकामध्ये लातूर जिल्ह्याचं राजकारण देखील नळेगावचा दबदबा त्या काळामध्ये राहिलेला आहे आणि म्हणून नळेगावला अनन्यसाधारण महत्व आहे. नळेगाव सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. नळेगावनं नेहमी राजकीय भूमिका घेतलेली आहे. एन.आर. पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं श्रीफळ वाढवण्यासाठी महाविकास आघाडीनं नळेगावला पसंती दिली. आणि आज प्रचाराचा श्री गणेशा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण केलेला आहे. काँग्रेस एवढं तर लक्ष नळेगाववर कोणी दिलंच नाही. आदरणीय शिवराज पाटील साहेब असोत, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असोत, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असोत, म्हणजे आपला हा कारखाना नळेगावचा किती वर्ष हा कारखाना बंद आहे? भारतीय जनता पक्षाची आता सत्ता देशात तरी राज्यात येऊन किती वर्ष झाली?
म्हणजे भारतीय जनता पक्ष इथं मिरवतोय असं मी ऐकतोय. आम्ही ह्यू करू त्यों करू. तो भारतीय जनता पक्षाला इथं मतं मागायचा अधिकारच नाही. भारतीय जनता पक्षाला नळेगाव हा कारखाना अजून सुरू करता आला नाही आणि कोणत्या तोंडाने मतं मागायला येतात तुम्हाला. नागपूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडी झालेली आहे. महाविकास आघाडी म्हणून अहमदपूर चाकूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आम्ही लढवतोय. लोकाभिमुख उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत. हे उमेदवार तुम्ही निवडून दिल्यानंतर हे सारे उमेदवार तुमच्या दारात तुमच्या सेवेसाठी हजर राहतील. आता कमळ आणि घड्याळाचे उमेदवार निवडून आल्यावर तुमच्या दारात राहतील का मंत्र्याच्या दारात राहतील. मग उमेदवार निवडून आल्यावर तुमच्या दारात हवेत का मंत्र्याच्या दारात हवेत. तुमच्या दारात जर हवे असतील तर हेच उमेदवार आपल्याला बहुमतानं निवडून द्यावे लागतील. ही कळकळीची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि संधी दिली होती ना भारतीय जनता पक्षाला. इथे काय झालं. काही झालं नाही. आणि म्हणून आता पुन्हा फसगत करून घेऊ नका. लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा तिरंगा आपल्याला फडकवायचा आहे. आणि नुसता काँग्रेसचा तिरंगा नाही फडकवायचा, तुतारी सुद्धा वाजवायची. एन.आर. पाटील एखाद्या वेळेला विसरू शकतात, पण मी विसरणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. मशाल सुद्धा पेटवायची. महाविकास आघाडी आहेत. मशालीचे आमचे मित्र आलेत काही. तुमचं एक बरं आहे हो, मोजकेच तुम्ही आहात, पण धडक कुठेही उभं राहिलं की दिसतंय कडक. काय जोरात बघा बरं. मेरे भगवे से उसका भगवा और ज्यादा भगवा कैसे, बघा कडक आहे. त्यामुळे तेही आपल्या बरोबर आहे. चाकूर अहमदपूर या तालुक्यांना जर न्याय द्यायचा असेल, खरं म्हणजे या भागामध्ये आता औद्योगिक वसाहत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्माण करायची. उद्योग इथं आले पाहिजे. हा राष्ट्रीय महामार्ग जो आता या भागात जातो तो कन्याकुमारी पासून निघतो आणि काश्मीरपर्यंत जातो. इथून दळणवळणाची एक मोठी व्यवस्था आपल्या परिसरातून जाते. आणि म्हणून या राष्ट्रीय महामार्गा अवतीभोवती औद्योगिक वसाहत आपल्याला निर्माण करायची आहे, जेणेकरून ही बाजारपेठ आणखी फुलेल. अन्यथा उद्योग नाही आले, आर्थिक चलन या भागामध्ये येणार नाही. आणि आर्थिक चलन जर नाही आलं तर इथले हे व्यापार उद्योग व्यवसाय सुद्धा भरभराटीस येणार नाहीत. हे आपण ओळखून घेतलं पाहिजे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यामध्ये आता काही ठिकाणी जे शेतीमाल येतो त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उभे करावे लागतील. जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये केंद्र राज्य सरकारच्या मदतीनं प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये शेतीचे अनेक प्रकार आहेत. ऊस, सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद हे तर आहेच. फळभाज्या आहेत. त्याच्यासाठी सुद्धा धोरण निश्चित करण्यासंदर्भामध्ये आपल्याला पावलं उचलावी लागतील. या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही कार्यक्रम आखून त्याच्यावर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये काम करणार आहोत. हे देखील मला इथं मुद्दामून आपल्याला सांगितलं पाहिजे. जय जवान हा कारखाना सुरू करा असा आग्रह आपल्याकडनं अनेक दिवसापासून सुरू आहे. खरं म्हणजे तुम्हाला माहित आहे, मी आलो होतो इथं, सगळंच झालं होतं, पण पुन्हा काय काय झालं तुम्हाला माहिती आहे. आणि मग काही चांगलं होत असेल तर होऊ द्यायचं नाही, ही वृत्ती सत्ताधाऱ्यांची. आणि म्हणून नळेगाव जो कारखाना सुरू होणार होता त्यातही खोडा घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांनी केलं. आणि हा कारखाना सुरू झाला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवू आपण, पण हा कारखाना सुरू करण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास मी तयार आहे, हे मला इथं मुद्दा म्हणून सांगितलं. शिवराज पाटील साहेबांनी हा कारखाना सुरू केला. शिवराज पाटील साहेब यांच्या पश्चात ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होते. आदरणीय शिवराज पाटील साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्याची आणखी कुठली योग्य वेळ असेल असं मला वाटत नाही. 5 फेब्रुवारी काँग्रेस नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब यांना आपल्या मतदानातून आपण सगळे श्रद्धांजली वाहूया असं मी म्हणालो तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. चाकूरनं तर पुढं राहिलं पाहिजे. नळेगावनं तर कधीच विसरता कामा नये. कारण हा कारखाना मांजरा कारखान्याच्या अगोदरचा आहे. अगोदरचाच आहे टेक्निकली, मांजराच्या अगोदरचा आहे. मग आपल्याला ज्या नेत्यांनी त्या काळामध्ये
शेतकऱ्याचं मंदिर उभं केलं, त्या नेत्याला आपण कसं विसरणार? आणि म्हणून लातूरची अस्मिता आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, लातूरच्या अस्मितेची ही लढाई आहे. लातूरच्या अस्मितेच्या लढाईमध्ये सामील व्हा. 5 तारखेला मतदानाचा अधिकार बजावा.